विद्यार्थी मित्रांनो, आता आज जे काही आपण व्हिडिओ घेणार आहोत, तर हा व्हिडिओ आहे बघा प्रेझेंट टेन्समधील सर्वात शेवटचा, की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात आलं का, की हा प्रकार जर परीक्षेत प्रश्न आला की जी काही मोठी वाक्य पाहून मुले घाबरतात, पण विद्यार्थी मित्रांनो, आजची ही काही ट्रिक आहे, ही पाहिल्यानंतर तुम्हाला हा प्रकार काय वाटेल रे, सर्वात सोपा. बघा, आता आपल्याला दिलं आहे वाक्य आणि ह्या वाक्यामध्ये आपल्याला कोणता काळाचा प्रकार आहे ते सांगायचं आहे. बघा, द फार्मर्स हॅव बीन वर्किंग इन द फील्ड सिन्स मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, आयडेंटिफाय द टेन्स, वाक्य ओळखायचं आहे. आता बघा, वाक्यात जेव्हा तुम्हाला काय दिसतं रे, हॅव बीन किंवा हॅज बीन अधिक क्रियापदाला ING, हे क्रियापद आहे, क्रियापदाला ING ही रचना दिसते, तेव्हा डोळे झाकून लिहायचं. काय आहे बघा, की जो काही काळाचा प्रकार असतो तर तो असतो बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो बघा, चालू पूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का, काय म्हणायचं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण काय म्हणायचं आहे, चालू पूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का, काय चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये सूत्र काय आहे, सब्जेक्ट अधिक हॅव हॅज प्लस बीन क्रियापदाला ING, VING अधिक ऑब्जेक्ट. लक्षात आलं का, हे जर आपल्याला वाक्यामध्ये अशी रचना दिसली की ते काय आहे रे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर ना आता दुसरं वाक्य आपल्याला वाक्य पूर्ण करायचं. बघा, अनिकेत अ बुक आणि आपल्याला क्रियापद दिले रीड. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, कर्ता काय आहे रे, अनिकेत कसं आहे रे, एकवचनी. काय आहे बघा, अनिकेत एकवचनी, आणि जेव्हा कर्ता काय असतो रे, एकवचनी, ही शी इट, तेव्हा आपल्याला हॅज वापरायचं. लक्षात आलं का, म्हणजेच खाली मी वाक्य दिले बघा, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, तेव्हा आपल्याला काय करायचं रे, की जेव्हा कर्ता एकवचनी आहे तेव्हा आपल्याला वापरायचं हॅज अधिक बीन. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येणार आहे बघा, अनिकेत हॅज बीन. लक्षात आलं का. आता बघा, आपल्याला क्रियापद दिलं आहे रीड, आणि जेव्हाही आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करतो तेव्हा काय करायचं आहे, क्रियापदाला ING लावायचं. लक्षात आलं का. म्हणून रीडचं काय होणार आहे, रीडिंग. काय होणार आहे, रीडिंग, ING जोडलं. लक्षात आलं का, क्रियापदाला जोडलं ING, म्हणजे वाक्य काय झालं, अनिकेत हॅज बीन रीडिंग अ बुक. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी एक प्रश्न, द चिल्ड्रन सिन्स इव्हिनिंग. आता इथे हॅज बीन प्लेइंग येईल का हॅव बीन प्लेइंग येईल, हे नक्की सांगायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि इंग्रजी शिकत राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.